आणि आता बातमी वारी संदर्भातली। आषाढी वारी निमित्त संत मुक्ताईची पालखी आज पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे। या पालखी सोहळ्यासाठी मुक्ताईनगरमध्ये हजारो दिंड्या दाखल झाल्या, तर अनेक वारकरीही मुक्ताईनगरमध्ये दाखल झाले। यावर्षी पहिल्यांदाच 9 किलो चांदीच्या पादुका पालखी सोहळ्यात विराजमान होत आहेत। भजन, कीर्तन आणि धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून पालखी प्रस्थान करते आहे। याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। संपूर्ण वारकरी संप्रदायाचं मातृस्थान असलेल्या संत मुक्ताईच्या आषाढी पालखी सोहळा हा आज पंढरपूरकडे प्रस्थान करणार असून याच पार्श्वभूमीवरती मुक्ताईनगर कोथळी येथील समाधी मंदिरावरती आज सकाळीच महापूजा, महाआरती ही करण्यात आली असून पहाटेपासूनच खरं तर वारकऱ्यांची दर्शनासाठी या मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे। खरं तर मुक्ताईच्या आषाढी वारीचा यावर्षी 315वे वर्ष असून या वारीच्या पार्श्वभूमीवरती विदर्भ, मध्य प्रदेश तसेच खानदेशातील हजारो दिंड्या देखील या मुक्ताईनगरमध्ये दाखल झालेल्या आहेत। तर एकंदरीतच मुक्ताईच्या मंदिरामध्ये खरं तर या आषाढी वारीच्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवरती मुक्ताईच्या मंदिराला खजुराची देखील आरास करण्यात आली असून वारकऱ्यांचा सकाळपासूनच मंदिरामध्ये व मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये दर्शनासाठी रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे। भजन कीर्तनाच्या या तालामध्ये खरं तर मुक्ताईची या ठिकाणी आराधना केली जात असून मुक्ताईच्या पालखीचे देखील दर्शन घेण्यासाठी महिला भाविक वर्गाची देखील मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे। प्रकृती निर्गुण, प्रकृती सगुण, दीपे दीप पूर्ण एका तत्वे, देखिले गे माये पंढरी पाटणी, कुंडलिका अंगणी विठ्ठलराज, विज्ञानेती तेज, सज्ञानेती निज, निर्गुणती चोज केले साळे, मुक्ताई तारक सम्यक विठ्ठल, निवृत्ती चोखाळ दाखी वेले। या उक्तीप्रमाणे व या अभंगाच्या खरं तर ओव्यांप्रमाणे भाविकांची मांदियाळी या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळते आहे। खरं तर आपल्यासोबत या ठिकाणी मुक्ताई मंदिर प्रशासनाचे हरिभक्त परायण धनागडे महाराज आहेत। महाराज, काय सांगाल? खरं तर आज मुक्ताईची वारी जी आहे ही पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे, कशा पद्धतीने मंदिर प्रशासनाच्या वतीने तयारी करण्यात आली आहे? आजचा हा आनंदाचा क्षण आहे। प्रस्थानाला भाविकांचा प्रचंड उत्साह आहे। आज विशेषतः या पालखीमध्ये चांदीच्या नवीन बनवलेल्या पादुका विराजमान होणार आहे। तो अत्यंत आनंदाचा क्षण आज आलेला आहे। तर पहाटेपासूनच आज मंदिरात महापूजा करण्यात आली। मुक्ताईच्या चांदीच्या पादुका देखील यावर्षी ज्या आहे या पालखी सोहळ्यात राहणार आहेत। हो, आज सकाळी 5 वाजता पहाटे भाविकांच्या हस्ते महापूजा अभिषेक करण्यात आला। नवीन पादुकांची विधिवतपणे प्रतिष्ठापना करण्यात आली आणि हा मोठा उत्साह पाहण्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक या ठिकाणी आज दाखल झालेले आहे। भजनामध्ये गुंग झालेले आहे। नक्कीच खरं तर वारकऱ्यांची मांदियाळी जी आहे आज मुक्ताईनगरमध्ये पाहायला मिळत आहे। तर दुपारी 1 वाजता संत मुक्ताईचा पालखी सोहळा हा कोथळी येथील समाधीस्थळावरून पंढरपूरकडे प्रस्थान करणार असून मुक्ताईच्या जयघोषात, विठुनामाच्या जयघोषात व ज्ञानदेवाच्या जयघोषात खरं तर हा संपूर्ण मुक्ताई सोहळ्याचा एक विलक्षणीय अनुभव जो आहे वारकऱ्यांना या ठिकाणी अनुभवता येणार आहे। एकंदरीतच मुक्ताईच्या पालखीचा मान देखील पंढरपुरात हा पहिला आहे। ज्या पद्धतीने राज्यातून विविध संतांच्या पालख्या या पंढरपूरमध्ये दाखल होत असतात, त्या सर्वात प्रथम मान जो आहे संत मुक्ताईच्या पालखीला आहे। त्यामुळे अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी मुक्ताईची पालखी आज पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव।